आमची बीड जिल्ह्यातील परळीतील जनता, माझ्या सर्व माता भगिनी, मी पहिल्यांदा तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन तुमची आभार मानणार आहे की तुम्ही एवढ्या शॉर्ट नोटीसवर आज पक्षाच्या उमेदवाराचा, सर्व उमेदवारांचा प्रचाराचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम रात्री 8 वाजता मी होकार दिला आणि 11 वाजता एवढ्या तमाम जनतेने साथ देऊन एवढे 10-5 हजार लोक जमणं एवढं जोक नाही, एवढे सर्वजण तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानतो। परळीकरांना काय पाहिजे हे आज आम्हाला लक्षात आलंय की परळीकरांना काय पाहिजे आणि परळीमध्ये काय केलं जातंय। बघा, सर्व प्रशासनाला सुद्धा माझी विनंती आहे, मी आज खासदार आहे, खासदार असताना प्रशासनाला विनंती करून एकदा दोनदा तीनदा सांगेल, मंदिर सुद्धा आम्हाला नारळ फोडायला उघडू देत नाही, इतके निर्लज्जपणा। मंदिराला सुद्धा कुलूप, पण तुम्ही ज्यावेळेस देवाला कुलूप लावता त्यावेळेस तुमच्या घराला कुलूप लागेल याची तुम्ही काळजी असली पाहिजे। तुम्ही विनाकारण आमच्या नादी आता लागू नका। लोकसभेची निवडणूक विषय वेगळा होता, आज का असं करता हेच कळत नाही। त्याच्यामुळे या सर्व गोष्टी करताना आज एवढंच नाही तर प्रशासनानं असं करतंय, आम्हाला इथं माईक लावायची परवानगी दिली नाही, माईक लावायची सुद्धा परवानगी नाही। काय चुकलंय? आम्ही लोकशाही जिवंत ठेवायचा प्रामाणिक प्रयत्न करतोय, आमच्या परळीतल्या जनतेला लोकशाही जिवंत ठेवायची। आता इथं जमलेल्या बऱ्याच जणांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला लोकसभेला मतदानाला जात असताना बटन दाबायचा अधिकार ही लावून घेतला, लोकसभेला आमच्या बोटाला शाई लावली आणि मतदान दुसऱ्यानेच कुणीतरी केलं, त्याचा मतदानाचा अधिकार आम्हाला आज बजावायची संधी तुम्ही आम्हाला उपलब्ध करून देताय, त्याबद्दल तुमचं सर्वांचं कौतुक असं सर्व मानतायत। त्याच्यामुळे माझ्या बहादर जनतेचे मी आभार मानणार आहे, परळीकरांचे आभार मानणार आहे। परळीकर हे ताकदीनं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि या पक्षावर प्रेम करणारी जनता आणि परळीकर आहेत। परळीकरांनी मागच्या काळात आमदार सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचाच दिला, खासदार पण तुम्ही आता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा म्हणून माझ्या रूपाने तुम्ही निवडून दिला आणि परळीची नगरपालिका सुद्धा याच्या अगोदर सुद्धा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या ताब्यात होती। आज ही ताब्यात आणताना आपल्याला ह्या दहशतीला, गुंडगिरीला, दादागिरीला हद्दपार करून आपल्याला सुसंस्कृत असं नगराध्यक्ष पदावर बसवायचं आणि या नगराध्यक्ष पदावर बसलेल्या नगराध्यक्षांना सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम करण्यासाठी संधी द्यायची ही तुमच्या सर्वांना मी एक आग्रहाची विनंती करण्यासाठी आलेलो। आज काय भाषण नाही, आज काय आपण भाषण म्हणजे सभेची परवानगी नाही आपण घेतलेली, पण इथं आल्याच्या नंतर एक सांगता म्हणून ही जी आपण माईक लावलेलं आहे या माईकवरच आपण बोलतो। आजच्या या सर्व गोष्टीतून मला एक तुम्हाला सर्वांना सांगायचंय की बीड मधून परळी हे शहर जे की ज्या परळी शहराचं नाव वारंवार बदनाम करायचं काम या परळीच्या काय म्हणावं या पुढाऱ्यांनीच केलं म्हणायला हरकत नाही। त्याच्यामुळे या पुढारी नाव बदनाम यांनी करायचं आणि नाव घोषणा आणि आरोप मात्र आमच्यावर करायचे। त्याच्यामुळे आम्हाला या परळीची ओळख आता अशी सुसंस्कृत परळी, परळीची ओळख जी पहिली आमच्या प्रभू वैजनाथाची परळी, आमच्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या या मावळ्यांची परळी, या मौलाना आझाद या सर्वांची आमच्या ओबीसी समाजाची परळी, सर्व जाती धर्माची परळी अशी या परळीची ओळख करायची आणि विकास मुख परळी आपल्याला या परळीमध्ये आपल्याला वातावरण भयभीत जे झालेलं आहे ते बंद करायचं। उत्स्फूर्त असा प्रतिसाद याच्यात भाड्यानं कुणी आणलेलं आहे का, रोजानं कुणी आणलेलं आहे का? बघा, याच्यामध्ये इथून मागच्या परळीतल्या मी ज्या काही बघितल्या सभा ज्याला मी बी हजर असेल तिथलं सगळं बघितलेलं आहे। त्याच्यामुळे ही जी किमया आहे ती आमच्या संध्याताईंची किमया आहे, आमच्या परळीतल्या राष्ट्रवादीतल्या सर्व चाहत्यांची आणि या माझ्या बहादर मतदारांची किमया आहे। ही एक टेलर है, पिक्चर अभी बाकी है, ये तो सिर्फ टेलर है, पिक्चर अभी बाकी है। त्याच्यामुळे या सर्व गोष्टी करताना मी एकच सांगाल, परळीच्या बाबतीत आम्ही सभा घेऊ, सभेमध्ये कॉर्नर बैठका घेऊ, प्रत्येकाला भेटू, पण तुम्हाला एक साथी ठोकपणे सांगाल की खासदार म्हणून मी तुमच्या घरचा एक प्रमुख म्हणून मी तुमच्या बरोबर राहील, कुठल्याही वेळेला तुमच्या रात्री 12 वाजता जरी मला सांगितलं तर मी तुमच्या सोबत राहील, एवढा तुम्हाला शब्द देतो। परळीला पाणी प्यायला नाही, प्रत्येक वेळेस पाणी पाणी करून 12 पासून आम्ही पाणी पाजतो ती, आता 24, 25, 13 वर्ष, 12 वर्षाचा वनवास आणि 13वा अज्ञातवास, 12 वर्षे वनवास आणि 13वे वर्ष अज्ञातवास आणि आता तुमचं सगळं संपलं। आता आमचं कौरवाचं राज्य संपून पांडवांचं राज्य इथं येणार, याच्यामुळे आपण सर्वांनी ताकदीने एक उभारायचंय। आम्ही बघा, आमच्या पार्टीनं सुद्धा सर्व जाती धर्माच्या लोकांना उमेदवारी दिली,
अशी एक जात ठेवली नाही की ज्या जातीला आम्ही न्याय दिला नाही. आमचे उमेदवार मच्छीमार आहे. आता बाकीला काही सगळं सांगत नाही. आमचे उमेदवार सर्वसाधारण आहेत. ह्याचं काय मला नव्हते का माहिती, ह्याची काय लायकी आहे का, ह्याची काय अवकात आहे का? प्रारब्ध ठरविणार आम्ही. बीड जिल्ह्यातल्या जनतेचा तिघं मिळून प्रारब्ध ठरविणार. बीड जिल्ह्यातल्या जनतेनं दिले ना प्रारब्ध, त्याच्यामुळं ही आमच्या उमेदवाराला हिनवायचं काम करते. आमच्या उमेदवाराला ऐकायचा 10 देतो तू काढ फॉर्म. आमचा उमेदवार इकडून राजेभाऊ म्हणतो 12 देतो तुझा काढ. अरे तुम्ही अरे म्हणला तर आम्ही बी कार्यच म्हणू. आता नका, आम्हाला दहशत करायची नाही, आमच्याकडे दादागिरी करायची नाही. आम्हाला कोण म्हणतंय कोणी काय म्हणतंय याच्यापेक्षा आम्ही या सर्व गोष्टीतून परळीचा विकास करायचा आहे. आणि परळीसाठी आम्हाला नवीन एक पर्व तयार करायचंय. परळीमध्ये आम्हाला चांगल्या पद्धतीचं सुसंस्कृत असा नगराध्यक्ष करायचा आहे, जे की सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन चालेल, सर्व जाती धर्माला न्याय देईन. कुठल्या तरी एका हिंदुत्ववादी संघटनेत काम करणारा नगराध्यक्ष नाही पाहिजे. आम्हाला नगराध्यक्ष असा पाहिजे की सर्व जाती, बौद्ध असेल, मातंग असेल, सर्व असेल, मुस्लिम असेल, दलित असेल, शीख असेल, सर्व लोकांना घेऊन खुर्चीत बसणारा नगराध्यक्ष पाहिजे. ओबीसी समाज असेल, माझ्या सर्व बांधवाला एकत्र घेऊन चालणार असेल. इथं लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे, सर्वांना एकत्रित घेऊन, मुस्लिम समाज आहे, या सर्वांना एकत्रित घेऊन बसणारा हा नगराध्यक्ष आमचा इथं असेल. आणि मी तुम्हाला जाहीर जिम्मेदारीनं पक्षाचा एक प्रमुख कार्यकर्ता या नात्याने जाहीर करतो की ज्या पद्धतीनं आज आम्ही एक मराठा समाजाच्या आमच्या भगिनीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली, त्याच पद्धतीनं उपनगराध्यक्ष सुद्धा आम्ही मुस्लिम समाजाचाच करणार. ही माझी पहिली घोषणा असणार. मुस्लिम समाजाचा नगराध्यक्ष करणार. त्याच्यामुळे आम्हाला माझा बेस माझ्या पार्टीचा आपण सर्वजण आहोत. आणि ओबीसी एवढाच नाही तर ओबीसी समाजाचे सुद्धा आम्ही सर्व सभापती करू. सभापती आम्ही कुठल्या ओबीसी समाजामध्ये सर्व गोष्टीमध्ये एक सभापती सुद्धा आम्ही प्रत्येक समाजाला न्याय देऊ. एका समाजाचा डबल कुणी पदावर बसणार नाही. पक्षाचे ध्येय धोरण आम्ही सर्वांच्या एका तळागाळापर्यंत नेऊ. आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं ना की माझ्या शेवटच्या घटकाचा घटक जो आहे शेवटच्या घटकापर्यंत विचार केला पाहिजे पवार साहेबाचा. आणि पवार साहेबांनी सांगितलं की माझ्या शेवटच्या जो माणूस आहे त्याच्यापर्यंत पक्षाचे ध्येय धोरण पोहोचा. आणि पक्षाची ताकद तुम्ही सर्वजण लोकांना तयार करा आणि लोकांना ताकद द्या, लोकांच्या न्यायासाठी जगडा. अरे आदरणीय आमचे शरद पवार साहेबांचं वय आज 80-85 वर्ष आहे. ती सुद्धा माणूस तुमच्या सर्वांसाठी झटताय. स्वतःसाठी काय कमी, त्यांना काही खायला मिळणार, जेवण मिळत नाही, तुमच्या सर्वांसाठी न्यायासाठी झटताय, अन्यायासाठी झगडताय, अत्याचारासाठी तोडफोड केली, मोडतोड केली, पक्ष तोडले, पक्ष फोडले, तरी तो माणूस अख्खाची अख्खा उभा आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार तुमच्या सर्वांच्या ताकदीवर उभा आहे. कोण कोण फोडले, कुणी म्हणले आमच्या परळीत सगळ्या महाराष्ट्राला हलवायचा तख्त आहे आणि महाराष्ट्राचा तख्ता पलटिलायची ताकद परळीत आहे. पण आम्ही म्हणतो की परळीतल्या जनतेमध्ये तुम्हाला हलवायची ताकद या परळीच्या जनतेत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा हद्दपार केल्याशिवाय जनता राहणार नाही. आणि परळीची जनता एक दिवस म्हणजे या नगरपंचायतच्या निकालाच्या दिवशी 4 तारखेला तुम्हाला परळीतून हद्दपार करेल आणि तुम्ही दोघं जण गुन्ह्या गोविंदाला मुंबईतच जावा असं सगळी जनता सांगेल. मला दुसरं काय बोलायचं नाही, मला कुणावर टीका टिप्पणी करायची नाही. आम्हाला परळीमध्ये विकास करायचा आहे आणि विकासासाठी भरपूर मुद्दे आहेत. मी आणखी पुढे सभा होईल त्याच्यात बोलणार आहे. कोण कोण काय काय करतं हे बघू देत. पण परळीचा विकास, अरे 10,000 कोटी खर्चले, त्याचा हिशोब द्या. कुठं खर्चले? पाणी पुरवठा योजना 12, 13, 14 वर्ष झाला होत नाही. असे बरेच विषय आहेत. त्याच्यामुळे परळीमध्ये आम्हाला रस्ते चांगले करायचे. केंद्र शासनाचा सर्वात अधिक निधी मी बीड जिल्ह्यात कुठं देईल तर परळीला देईल आणि केंद्राचा निधी नगर परिषदला येतो. ते आता सुद्धा माझ्या केज मध्ये 26 कोटीचा निधी केजच्या नगरपंचायतला आणलेला आहे. त्याच्या इथं तर तुमची एवढी नगर परिषद आहे, या नगर परिषदला सुद्धा आम्ही 100-200 कोटी केंद्रातून आणून देऊ असा तुम्हाला सर्वांना शब्द देतो. सर्व गोष्टी करत असताना ताकदीनं तुमचा जोश, तुमचा उत्साह जर बघितला तर आज सर्व मीडिया महाराष्ट्रात सुद्धा बघा, मीडियाच्या प्रतिनिधी बाबा हो, तुमच्या सर्व यंत्रणेने एवढं काम करताय. तुम्हाला सुद्धा म्हणते ना, अरे तुम्ही हे दाखवू नका रे, दाखवू नका रे. बघा बघा बघा, तुम्ही जी म्हणतो ती खरं आहे का ना. बघा कोणीतरी आता कोण कोण काय काय करणारे कोण कोण माणसं राहिलेत मला माहित नाही, पण जी काय आहे ती पद्धत ही आहे. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी आहे सर्वांनी एक ताकदीनं आणि तुम्हाला सर्वांना विनंती करणार आमच्या माता भगिनीला, हे निवडणूक आपण जरी म्हणलो तरी सोपी नाही. कारण हे सर्व गोष्टीचा वापर करणार, शाम धाम दंड
आपण कशालाच कमी पडायचं नाही. फक्त आपण कशाला कमी पडू? दाम त्यांच्याकडे फुकटचा आहे ना, आपल्याकडे काय? त्याच्यामुळे त्याच्यात कमी पडू. पण त्याच्यात कमी पडलं तरी माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला, परळीच्या जनतेला काय स्वाभिमान आहे. माझ्यासारख्या फाटक्या कार्यकर्त्याला खासदारच केलं डायरेक्ट तुम्ही. मग आता मी त्याच दिवशी सांगितलं, बीड जिल्ह्याला लोकसभेत जे झालं तेच परळीच्या नगर परिषद मध्ये होणार. मी प्रवेश केला आणि खासदार झालो. आमच्या संध्याताईनं प्रवेश केला आणि नगराध्यक्ष झाल्या. असंच नाही झालं तर मला पुरा बोला तुम्ही. तुमची ताकद आहे, तुमच्या ताकदीवर असं होणार. त्याच्यामुळे सर्वांनी आता कोण काय गप्पा आणते इतर निवडून आला, जरा दम काढा, जरा रुको यार, थोडं रुको. अभी कोर्टाचा निकाल बाकी आहे, पुन्हा बघू काय काय होतंय. ते सगळ्या गोष्टी होऊ देत, काय काय होतंय त्याला एवढी घाई कुठं झाली. पण जाऊ देत. आता कसं उत्तळ पाण्याला खळखळाट जास्त, त्याच्यामुळे दमच नाही ना. अरे आमची पार्टीच उभी राहून याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केला. पण या बीड जिल्ह्यामधील परळीने दाखविलं की शरदचंद्रजी पवार साहेबांची पार्टी कुठं ना झुकेंगे ना कटेंगे मरेंगे लेकिन खडा रहेंगे, हे आमच्या पवार साहेबांचं वाक्य. त्याच्यामुळे आम्ही सर्वजण उभा करू आणि ही पार्टी उद्याच्याला तुमचा आमचा सर्वांचा 4 तारखेचा गुलाल तुम्हाला सर्वांना घ्यायचा आहे. आणि मी 4 तारखेपर्यंत येणार नाही असं नाही, मी रोज येणार आहे. तुम्ही चिंता करू नका. परळीच्या या निवडणुकीच्या संदर्भात तर येणारच आहे. पण निवडणुकीमध्ये आपल्याला इथं रेल्वेच्या बाबतीत रेल्वेचा ब्रॉडगेज हे निवडणूक आली की आम्ही थांबवलं म्हणायचं, आणि निवडणूक गेली की आमच्या मुस्लिमाचे घर पाडा. हा, निवडणूक म्हणजे किती नाटकं करता. निवडणुकीत सिस्टम म्हणून आमच्या फल्याला नेत्यानं रेल्वे मंत्र्याला भेटले. अरे कुठं जाता कशाला भेटायला, आणि कुठं दाखवता? मी आहे ना तिथं परळीचे मुद्दे मांडतो, जिल्ह्याचे मांडतो, रेल्वेसाठी मीच आहे. त्याला पायगोन बी लागतं पण सांगितलं मी, माझ्याच पायानं आणली बीडला. इथं परळीला होती अगोदर आणि इकडली सगळी नक्कीच आणणार आहे. त्याच्यामुळे काही काळजी करू नका. त्याच्यामुळे आपल्याला सर्व मुद्दे ज्या परळीमध्ये विकासाचे घ्यायचे, पाण्याचा मुद्दा आहे, रस्त्याचा मुद्दा आहे आणि झालेला भ्रष्टाचार, हा भ्रष्टाचार उघड आमचा नगराध्यक्ष करणार. त्याची चौकशी आम्ही सुद्धा करणार असा तुम्हाला शब्द देतो. आणि यांची दादागिरी दहशत मोडायसाठी रात्री 12 वाजता मी तुम्हाला कोणी काही बोललं तरी आम्हाला फोन करा, आम्ही तयार आहोत. त्याच्यामुळे नाही डरणे का किसी ने. त्याच्यामुळे ज्या बांधवांना माझ्याकडून उमेदवारी माझ्या पार्टीकडून मिळाली नाही त्याची सर्वस्वी जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतो. आणि ज्यांना उमेदवारी मिळणार त्यांना सुद्धा न्याय देणार. त्यांना सुद्धा कुठं ना कुठं नगर परिषदच्या माध्यमातून असेल, दुसऱ्या कुठल्या माध्यमातून असून त्यांना न्याय देणार. मागणाराची गर्दी बघा. आमचे डॉक्टर काळे साहेब म्हणले लोकसभेला माझ्या गाडीवर लाथा घालीत होते आणि आता माझ्या पायात उभं राहायला जागा नाही एवढे लोक. ही किमाया कुठली? ही किमाया तुमच्या पक्षाची डॉक्टर साहेब, आदरणीय पवार साहेबांची ही जादू आहे. त्याच्यामुळे पवार साहेबाला मानणारा हा मतदार. बीड जिल्ह्यातला परळीचा इतिहास तुम्हाला बदलायचा आहे आणि परळीवर झेंडा तुम्हाला लावायचा आहे, एवढी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. तुमच्या सर्व ताकदीला परत एकदा सलोट करतो. तुमचे सर्वांचे आभार मानतो. माझ्या माता भगिनीचे आभार मानतो. 5 तास झालं तुम्ही चालता इथवर चालत. बघा ना तुमच्या चेहऱ्यावर हसू किती आहे. नाही तर उगाच धरून आणले सरी काय एक तरी. आमच्या सगळ्या भगिनी हसतात. म्हणजे किती उत्साह आहे यार, एवढा उत्साह. खऱ्या लाडक्या बहिणीचा आमचा विजय करणार. आमच्या या बहिणीला, ह्या सर्व लाडक्या बहिणी निवडून देणार अशी अपेक्षा आहे. आणि तुमच्या सर्व प्रश्नावर तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी किंवा प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी खासदार म्हणून तुमचा भाऊ तुमच्या सोबत आहे असा शब्द देतो. आणि परळीमध्ये आणखी बरेच जाहीरनामे हे सगळं काही तुम्हाला मी नंतर वाचून दाखवणार आहे. मोठ्या सभेमध्ये आणखी सगळे विषय करू. तुमचे खूप खूप आभार मानतो. खूप धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय राष्ट्रवादी.